हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय
एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणाकरा जया करुणाकरा जया करुणाकरा जया Krishna
एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, केळे संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. प्रस्तुत नामसंकीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या भक्तीचं सामर्थ्य प्रतिपादन करतात. अभंगाचा विचार करण्याच्या अगोदर पहिल्यांदा एका दोन गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या तळी गावामध्ये भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं तथा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचं जे आयोजन अशा प्रकारचं आहे ते एका नैमित्तिक प्रसंगाने आहे. आणि तो नैमित्तिक प्रसंग म्हणजे वर्षी श्राद्धाचा आहे. आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी असे असणारे कैलासवासी अतुल दामोदर भोपे यांच्या वर्षी श्राद्धाप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र चिरंजीव पियुष अतुल यांनी आपल्या वडिलांच्या वर्षी श्राद्धाप्रित्यर्थ या ठिकाणी या श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचं आयोजन एक प्रकारचं केलेलं आहे. कैलासवासी अतुल भोपे यांना हा इहलोक सोडून एक वर्ष एक प्रकारचं पूर्ण अशा प्रकारचं होत आहे. आणि म्हणून त्यांच्या वर्षी श्राद्धाच्या प्रित्यर्थ त्यांच्या झोपी परिवाराने हा कार्यक्रम एक प्रकारचा आयोजित अशा प्रकारचा केलेला आहे. आणि म्हणून या यज्ञाचं आयोजन अशा प्रकारचं आहे. आणि यामध्ये श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची एक प्रकारची सेवा अर्थात कथा भगवंताची एक प्रकारची चाललेली आहे. आणि ज्यांच्या मुखातून आपण ते श्रवण करतो आहोत ते भक्तिपरायणचे दिलीप भाऊ, श्री रामभाऊ नाफे आणि आमचे श्री भक्तिपरायण कुंदाजी यांच्या मुखातून आपल्याला ही कथा एक प्रकारची या ठिकाणी श्रवण करायला एक प्रकारची मिळते. कारण भगवंताची कथा श्रवण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि गेलेल्या जीवाच्या प्रित्यर्थ भगवंताची कथाचं आयोजन करणं आणि त्या कथेच्या द्वारा त्या जीवाला मुक्ती एक प्रकारची प्राप्त करून देणं हे श्रीमद भागवत त्याच्याकरताच एक प्रकारचं निर्माण झालेलं आहे. कारण भागवताच्या श्रवण करणाराही उद्धरून जातो आणि श्रवण करणाराची पूर्वज सुद्धा एक प्रकारचे उद्धरून जातात. त्यांचे उद्धरती पूर्वजते कथा भागीरथी स्नाने गडी त्यांचे उद्धरती पूर्वजते अशी पवित्र भगवंताची कथा एक प्रकारच्या ठिकाणी चाललेली आहे. आणि त्या सप्ताहातील ही आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला एक प्रकारची आलेली आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं जो अभंग मी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला आहे हा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. आणि या अभंगाच्या द्वारा तुकोब महाराज भगवंताच्या भक्तीचं सामर्थ्य एक प्रकारचं प्रतिपादन करत आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये अलौकिक अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये सामर्थ्य असल्या कारणामुळे तर भगवत भक्तांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केलेली आहे. कारण भगवंताच्या भक्तीनंच मनुष्य जीवन एक प्रकारचं उद्धरून जाते. उद्धरून तर जाते परंतु त्या भगवंताच्या भक्तीमध्ये अलौकिक अशा प्रकारचं सामर्थ्य सुद्धा एक प्रकारचं आहे. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये सामर्थ्य असल्या कारणामुळे भगवत भक्तांनीही आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली. आणि सर्वसामान्य असलेला जो जीव आहे या नरदेहाला प्राप्त झालेला मनुष्य जो आहे त्याची सुद्धा भगवंताची भक्ती करण्याकरता एक प्रकारचा कल असलेला आपल्याला दिसून येतो. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये जर काही सामर्थ्यच नसतं, काही तथ्यच एक प्रकारचं नसतं तर भगवंताची भक्ती कोणी केली असते? काय गरज होती करायची? साधू संतांनी सुद्धा कशाला केली असती भक्ती? आणि तुम्हा आपल्याला सुद्धा कशाला करायला लावली असती भगवंताची भक्ती? कारण भक्ती ही प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक प्रकारची घडणारी अशी गोष्ट आहे. कारण भक्ती अशी आहे सर्वांना सुलभ अशा प्रकारची आहे. संतांनी वर्णन केलेलं आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा.
असा सोपा सुलभ अशा प्रकारचा भक्ती पण आणि पुन्हा त्या भक्तीमध्ये सामर्थ्य सुद्धा एक प्रकारचं आहे आणि सोपा असल्या कारणामुळे प्रत्येक जीवाची भक्ती करण्याकरता अशा प्रकारचा का तर त्या भगवंताच्या भक्तीमध्ये सुद्धा सामर्थ्य मग सामर्थ्य जर आहे मग भगवंताची भक्ती करण्याकरता सर्वांचाच कल अशा प्रकारचा आहे मग सर्वांच्याच भक्तीचं वर्णन करता येणं शक्य आहे का कारण प्रत्येकाची भक्तीमध्ये वेगळेपण आहे तुमची भक्ती कशा करता असेल कुणाची भक्ती कशा करता असेल माझी भक्ती कशा करता असेल कोणाची भक्ती कशा करता असेल प्रत्येकाच्या भक्तीमध्ये वेगळेपण अशा प्रकारचं आहे मग प्रत्येकाच्या भक्तीचं वर्णन करता तर शक्य नाही येणं म्हणून तुमचं आपलं सर्वांचं वर्गीकरण भगवंतानं 4 प्रकारच्या भक्तांमध्ये करून सांगितलेलं आहे तिच्यामध्ये तुम्ही आपण सर्वजण एक प्रकारचे म्हणतो 4 प्रकारचे भक्त भगवंतांना सांगितलेले आहे गीतेमध्ये अर्जुनाला भगवान अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना प्रत्येकाच्या भक्तीचं वर्णन करता येणं एक प्रकारचं शक्य अशा प्रकारचं नाही म्हणून या सर्वांचं वर्गीकरण मी तुला 4 प्रकारच्या भक्तांमध्ये करून सांगतो मशे 4 प्रकारचे भक्त कोणते आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ चतुर्विधा भजन्ते मां हे 4 प्रकारचे भक्त भगवंतांना अर्जुनाला सांगितले आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त सांगितले माता अर्थाची भक्ती वेगळी आहे जिज्ञासूची भक्ती वेगळी आहे अर्थार्थीची भक्ती वेगळी आहे आणि ज्ञानी भक्ताची भक्ती वेगळी आहे हे 4 भक्त सांगितले भगवंतांना आता प्रत्येकाच्या भक्तीमध्ये काय वेगळेपण आहे आर्त भक्ताची भक्ती कशा करताय जिज्ञासूची भक्ती कशा करत आहे आणि अर्थार्थी भक्ताची भक्ती कशा करत आहे आणि ज्ञानी भक्ताची भक्ती कशा करत आहे अगदी थोडक्यामध्ये आपण आर्त भक्त भगवंताची भक्ती करतो परंतु आर्ताची भक्ती कशा करताय आर्त भगवंताची भक्ती करतो पण कशा करतो आर्त भक्ताची व्याख्या मुळामध्ये अशी आहे की जीवनामध्ये जर एखादं काही संकट किंवा दुःख निर्माण झालं असेल तर त्या दुःखाचं किंवा संकटाचं निवारण करण्याकरता जी भगवंताची भक्ती केली जाते त्याला आर्त भक्त म्हणतात आणि आर्त भक्ताचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन त्याला आर्त भक्त म्हणतात नाही जोपर्यंत भक्ती करण्याकरता प्रवृत्त होतच नाही जसं उदाहरण जर सांगायचं ठरवलं अंगाला आला ताप तर देव माझा अंगाचा गेला ताप तर म्हणे देवाच्या भावाचा दुःख किंवा संकटाचं निवारण करण्याकरता भगवंताची जी भक्ती केली जाते त्याला आर्त भक्त म्हणतात आणि आर्ततेनं जर भगवंताला अडवलं त्याला जर आर्ततेनं आपण बोलावलं तर तो परमात्मा निश्चित धावून येतो आणि त्या दुःखाचं त्या संकटाचं निवारण करतो तुम्हाला उदाहरण सांगतो मी भागवताचं उदाहरण सांगतो श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र आणि नकराच्या कथेचं वर्णन आलेलं आहे गजेंद्र जो आहे हा गजेंद्र पूर्वजन्मामध्ये कोण होता पूर्वजन्मामध्ये कोण होता गजेंद्र पूर्वजन्मामध्ये हा गजेंद्र कोण होता पूर्वजन्मामध्ये हा गजेंद्र इंद्रद्युम्न नावाचा राजा होता मग या इंद्रद्युम्न नावाच्या राजाच्या भेटीसाठी एक वेळेला अगस्ती मुनी आले पण राजाच्या नोकरांना सांगितलं की महाराज थोडं बसा राजाची पूजा सांगितली पूजा वगैरे आटोपल्याच्या नंतर नोकरांना सांगितले पूजा झालेली आपण जाऊ शकता मग अगस्ती मुनी राजाची भेटी करता आली पण गेल्याच्या नंतर हा इंद्रद्युम्न नावाचा राजा ऋषींच्या समोर आला नाही उठून उभा राहिला आणि त्यांना प्रणाम सुद्धा एक प्रकारचा केला नाही आणि मग अगस्ती ऋषींनी त्या इंद्रद्युम्न नावाच्या राजाला त्या ठिकाणी शाप दिला की राजा अरे तू हत्तीसारखा मदोन्मत्त का झालास म्हणून तू आता हत्तीच्या जन्माला जाशील आणि तोच मग हत्तीच्या जन्माला गेला इंद्रद्युम्न नावाचा राजा
पण मागील जन्मामध्ये केलेला जो परमार्थ होता, परमार्थाची स्मृती एक प्रकारची जशीच्या तशी होती. आणि म्हणून त्या हत्तीच्या जन्माला जरी तो गेला तरी त्या गजेंद्राला हिऱ्या माणकांनी भरलेले त्याच्या मालकीचे मोठमोठे पर्वत होते. फुला फळांनी भरलेले मोठमोठे काय होते पर्वत एक प्रकारचे त्याच्या मालकीचे होते. आणि त्याचा भला मोठा परिवार सुद्धा एक प्रकारचा होता. कोणाचा? त्या गजेंद्राचा. पण एक दिवस हा गजेंद्र त्या वनामध्ये फिरता 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 एका सरोवराच्या काठी आला. आणि ते सरोवर पाहिल्याच्या नंतर पाण्याने भरलेलं त्या गजेंद्राला असं वाटलं की आपण या पाण्यामध्ये, या सरोवरामध्ये उतरून जलक्रीडा करावी. म्हणून तो गजेंद्र त्या सरोवरामध्ये उतरला आणि आपल्या सोंडेमध्ये पाणी घेऊन आपल्या अंगावरती शिंपू लागला, जलक्रीडा करू लागला. पण या गजेंद्राची ही जलक्रीडा करता करता त्या सरोवरामध्ये अगोदरपासूनच राहत असलेला एक नकर होता, म्हणजे मगर होता. त्या मगरानं त्या गजेंद्राचा पाय पकडला पाण्यामध्ये. माता पाय पकडल्याच्या नंतर त्या गजेंद्राला त्याची जाणीव झाली की पाण्यामध्ये कोणीतरी आपला काय पकडलेला आहे, पाय पकडलेला आहे, अशी जाणीव झाली. आणि म्हणून तो गजेंद्र आपला पाय त्या नकराच्या, त्या मगराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. पण आता त्या नकराच्या, मगराच्या तावडीतून तो आपला पाय काही सोडवू शकला नाही. आता तुम्ही म्हणणार की एवढा मोठा बलाढ्य हत्ती तो गजेंद्र, परंतु त्या नकराच्या तावडीतून आपला पाय सोडवू शकला नाही. जो हत्ती जमिनीवरती आपल्या सोंडेमध्ये मोठमोठाले झाडं पकडून मुळासकट काय करतो, उन्मळून काढतो, आणि तो हत्ती त्या नकराच्या तावडीतून आपला पाय सोडवू शकला नाही. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण एकच आहे, हत्तीला जे बळ आहे ते जमिनीवरती आहे, पाण्यामध्ये नाही. आणि नकराला जे बळ आहे ते पाण्यामध्ये आहे, जमिनीवरती. दोघांच्या शक्तीचा विरोधाभास झाला. आणि म्हणून एवढा मोठा गजेंद्र बलवान, परंतु त्या नकराच्या, मगराच्या तावडीतून आपला पाय सोडवू शकला नाही. आणि पाय सोडू न शकल्यामुळे तो सरोवरातून सुद्धा बाहेर येऊ शकत नव्हता. म्हणून त्या जंगलामध्ये त्या गजेंद्राचा जेवढा काही परिवार होता तो सर्वच्या सर्व त्या सरोवरावरती आलेला आहे. आणि त्या सरोवरातून त्या गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. मग कोणी सोंड आपली त्याच्या पायामध्ये अडकवली, कोणी शेपटीमध्ये अडकवली, कोणी आपली सोंड त्याच्या सोंडीमध्ये अडकवली आणि त्याला त्या सरोवरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण तरीही तो गजेंद्र त्या सरोवरातून बाहेर काही येऊ शकला नाही. शेवटी तो हत्तीचा जो परिवार होता एवढा मोठा, तो विचार करतो की आपण याला सरोवरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा सरोवरातून बाहेर काही येऊ शकत नाही. मग आता हा सरोवरातून जर बाहेरच येऊ शकत नाही तर मग म्हणे आपण आता इथपर्यंत कुठपर्यंत थांबणार, चला म्हणे सगळेचे सगळे परत. आणि त्या हत्तीचा जो जेवढा परिवार होता तो सर्वच्या सर्व तिथून परत जंगलामध्ये निघून गेला. आणि गजेंद्र विचार करतो, एवढा मोठा माझा भला मोठा परिवार, परंतु या दुःखाच्या समयी, या संकटाच्या समयी मला सोडून गेला. आणि मग जेव्हा सर्व सोडून जातात तेव्हा मग माणसाला कुठं देवाची आठवण होते. मग मनुष्य म्हणतो की देवा आता तोच आहे. तशी गजेंद्राला आपली पूर्वस्मृती होतीच भगवंताची. मग देवाचं स्मरण झालं त्या गजेंद्राला की देवा या दुःखातून, या संकटातून आता मला तू सोडू शकणार, मग सोडू शकणार. मग त्या भगवंताचा गजेंद्रानं आर्ततेनं धावा केला. असेल जो कोणी ब्रह्मांड नायक देईला आपल्या हाकेची हाक नाही. किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे, कनवाळू कृपाळू भक्ताला Hallelujah.
तन्माळू कृपाळू भक्ताला देवी मोहिनी गजंद्राचा धावा तुवा केला विठाई पांडुरंगे ओ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे पांडुरंगे येऊ पांडुरंगे आर्ततेनं हाक मारली गजेंद्राने भगवंताला आर्ततेनं हाक मारता बरोबर महाराज भगवान परमात्मा गजेंद्रासाठी धावून आला गजेंद्रासाठी धावून आला आणि गजेंद्राला त्या संकटातून त्या दुःखातून एक प्रकारचं बाहेर काढले त्याचं निवारण धावून आला भगवंताला जर आर्ततेनं आपण हाक मारली तर तो परमात्मा निश्चित येतो म्हणून एक भजन आहे वो न कहते हैं भगवान आते नहीं गजेंद्र की तरह आप बुलाते नहीं वो न कहते हैं भगवान आते नहीं द्रौपदी की तरह आप बुलाते नहीं वो न कहते हैं भगवान खाते नहीं लेकिन नामदेव जी की तरह आप बुलाते म्हणून भगवंताला जर आर्ततेनं हाक मारली तर तो परमात्मा निश्चित एक प्रकारचा धावून येतो याला आर्त भक्त म्हणतात अशी अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला पण सर्वांच्या परिचयाचं उदाहरण म्हणून मी सांगितलं गजेंद्राचं त्याला आर्त भक्त म्हणतात त्याच्यानंतर दुसरा भक्त आहे जिज्ञासू आता आर्त भक्तापेक्षा जिज्ञासूची भक्ती थोडी वेगळी आहे जिज्ञासूही भगवंताची भक्ती करतो परंतु जिज्ञासूची भक्ती वेगळी आहे आर्त भक्तापेक्षा मग जिज्ञासूची भक्ती कशा करतात जिज्ञासूही भगवंताची भक्ती करतो परंतु त्या भगवंताच्या भक्तीतून भगवंताच्या यथार्थ स्वरूपाला जाणण्याकरता तो भगवंताची भक्ती करतो आणि आपल्या उद्धाराकरता भगवंताची भक्ती करतो आपल्या उद्धाराकरता तुकोबारायांनी अशा जिज्ञासू भक्ताचंही वर्णन केलं की तुकोबारा वर्णन करतात एका अभंगामध्ये उद्धार पावेना काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान आपला उद्धार कसा होईल आपल्या उद्धाराकरता जो भगवंताची भक्ती करतो त्याला जिज्ञासू म्हणतात किंवा मोक्षाच्या प्राप्तीकरता जो भगवंताची भक्ती करतो मोक्षम इच्छसी इति मोक्षः त्याला जिज्ञासू म्हणतात म्हणून आर्तपेक्षा जिज्ञासूची भक्ती वेगळी आहे आणि याच्यानंतर तिसरा जो भक्त आहे त्या तिसऱ्या भक्ताची
या अगोदरच्या दोन भक्तांपेक्षा थोडीशी वेगळी भक्ती आहे. त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. अर्थार्थी भक्त भगवंताची भक्ती करतो. कशा करता भगवंताची तो भक्ती करतो, परंतु त्या भगवंताच्या भक्तीतून भगवंताच्याकडे राज्य आपल्याला प्राप्त व्हावं, धनद्रव्य एक प्रकारचं प्राप्त व्हावं, याच्याकरता जी भगवंताची भक्ती केली जाते त्याला अर्थार्थी भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि अर्थार्थी भक्ताचे उदाहरण मी तुम्हाला सांगेन भागवतातलं. भागवत असल्यामुळे भागवताचे उदाहरण देतो तुम्हाला. अर्थार्थी भक्ताचं उदाहरण आलेलं आहे भागवतामध्ये. भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये 4 पुरुषार्थाचं वर्णन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये अर्थ पुरुषार्थाच्या प्रसंगामध्ये ध्रुवबाळाचं चरित्र आलेलं आहे. ध्रुवबाळानं भगवंताची भक्ती केली, भगवंताची आराधना केली, परंतु त्या भगवंताच्या आराधनेतून, भगवंताच्या भक्तीतून भगवंताच्याकडे ध्रुवबाळानं काय मागितलं? अढळपण मागितलं. अढळपणी बाळ बसविला शिराचा सागर अढळपण. भगवान म्हटले देवाने तुझ्यावरती प्रसन्न आहे. आजपर्यंत तुझा पिता आणि तुझे आजोबा स्वयंभू म्हणून यांना जे पद प्राप्त झालं नाही, असं अढळ पद मी तुला देऊ करतो. आणि भगवंता ध्रुवबाळाला अढळ. ध्रुवबाळा कोणता भक्त? अर्थार्थी भक्त आहे. आणि ध्रुवबाळ जेव्हा आपल्या ध्रुवलोकामध्ये निघून गेला आणि ही बातमी जेव्हा नारदांना समजली, तेव्हा नारदांना असं वाटलं रे, ज्या ध्रुवबाळाला आपण 12 मंत्र दिला तो ध्रुवलोक आता वैकुंठाला एक प्रकारचा गेलेला आहे. आता वैकुंठामध्ये ध्रुवबाळाचं काय चाललेलं आहे हे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून नारद मुनी वैकुंठ लोकात गेले. आता वैकुंठामध्ये फिरत असताना नारदांना ध्रुवबाळाची भेट झाली. आता ध्रुवबाळाची भेट झाली. ध्रुवबाळाची भेट झाल्याच्या नंतर नारदांना दृश्य असं दिसलं की ध्रुवबाळाच्या दोन्ही नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहतात. नारद मुनी आश्चर्यचकित झाले की ध्रुवबाळाच्या दोन्ही नेत्रातून अश्रूंच्या धारा. नारद ध्रुवबाळाच्या जवळ आले आणि नारद म्हटले, ध्रुवा, अरे तुझ्या दोन्ही नेत्रातून अश्रूंच्या धारा का घडतात? तेव्हा ध्रुवबाळानं नारदांना जे उत्तर दिलेलं ते महत्वाचं आहे. ध्रुवबाळ नारदांना म्हणतो की महाराज, मी कायमस्वरूपी जरी भगवंताच्या दर्शनाची इच्छा केली असती तर तेही मला एक प्रकारचं प्राप्त होऊ शकलं असतं, परंतु मी अर्थ राज्य प्राप्तीच्या इच्छेनं भगवंताची भक्ती केली असल्या कारणामुळे त्या पश्चाताप दग्धतेच्या पोटी माझ्या दोन्ही नेत्रातून या अश्रूंच्या धारा वाहतात. ध्रुवबाळाची भक्ती आहे ती अर्थार्थी भक्ती, त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. आणि 4था जो भक्त आहे, या 4थ्या भक्ताची भक्ती अगोदरचे जे 3 भक्त आहे त्या तिन्ही भक्तांपेक्षा थोडी वेगळी आहे. अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे जे 3 भक्त आहे या तिन्ही भक्तांपेक्षा ज्ञानी भक्ताची भक्ती वेगळी आहे. हाही भगवंताची भक्ती करतो, पण भगवंताची भक्ती कशा करतात? अर्थ भगवंताची भक्ती कशा करता करतो? दुःखाचं संकटाचं निवारण होण्याकरता. जिज्ञासू भगवंताची भक्ती करतो कशा करता? भगवंताच्या यथार्थ स्वरूपाला आपल्या उद्धारा करता. अर्थार्थी भगवंताची भक्ती करतो कशा करता? आपल्याला राज्य धनद्रव्य प्राप्त व्हावं याच्या करता. पण ज्ञानी जो भगवंताची भक्ती करतो तो कशा करता? देवा करताच देवाची भक्ती करतो. देवा करता देवाची भक्ती करतो की नाही? देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देवा करताच देवाची भक्ती करणं हा ज्ञानी भक्त अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना, हा जो ज्ञानी भक्त आहे ना, हा ज्ञानी भक्त माझा काय आहे? आत्मा. आत्मा तुमचा, आपला सर्वांचा आत्मा कोण आहे? परमात्मा. मग तुमचा, आपला सर्वांचा आत्मा तो परमात्मा आहे, परंतु त्या परमात्म्याचाही आत्मा हो तो ज्ञानी भक्त आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, ज्ञानी तो आत्मा माझा. या श्लोकावरच्या उभ्या फार सुंदर आहे. ज्ञानवरांच्या अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी, चतुर्विधा भजनते मा
ज्ञानोबांच्या हो, तो माझ्या करताच माझी काय करतो, भक्ती अशा प्रकारची करतो. भगवान म्हणतात आर्त जिज्ञासू अर्थार्थी, हे जे 3 भक्त आहे हेही माझी भक्ती करतात आणि ज्ञानी सुद्धा भगवंताची माझी भक्ती करतो, परंतु हा माझ्या करताच माझी भक्ती करतो. पण अगोदरचे जे 3 भक्त आहे हे यांच्या करता हे माझी भक्ती करतात, कारण माझ्याकडून यांना यांची इच्छित वस्तू प्राप्त होत असल्या कारणामुळे हे माझी भक्ती करतात. आणि भगवंताचं ब्रीद आहे महाराज गीतेमध्ये. भगवान म्हणतात की जो ज्या भावनेनं मला भजतो त्या भावनेने मी त्याला प्राप्त होतो. कोणता श्लोक आहे आता सांगा. ये यथामाम प्रपद्यन्ते तवंस तथैव भजाम्यहम्. जो ज्या भावनेनं मला भजतो त्या भावनेनं मी त्याला प्राप्त होतो. हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी भगवंताची भक्ती करतात, परंतु भगवंतापासून यांना यांची इच्छित वस्तू प्राप्त होत असल्या कारणामुळे हे देवाची भक्ती करतात. महाराज देवा करताना तर देवापासून यांना यांची इच्छित वस्तू प्राप्त होते. मग यांनी केलेली जी भक्ती आहे ही देवाला आवडेलच असं मात्र नाही, पण देवापासून यांना यांची इच्छित वस्तू प्राप्त होत असल्या कारणामुळे यांना मात्र देव आवडतो. यांना मात्र काय आवडतो, देव आवडतो. जसं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. आर्त तो आरतीचे जिज्ञासू तो जाणावया लागे भुजे, तिजेनी इच्छी जे अर्थ सिद्धी. आणि आता होता भक्त देवा करता देवाची भक्ती करणार, हे तिन्ही भगवंताची भक्ती करतात. पण भगवान अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना, हे जे 3 भक्त आहे ना, हे 3 भक्त कसे आहे तुला सांगू काय. भगवान सांगतात अर्जुनाला आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे जे 3 भक्ती आहे हे 3 भक्त गोचिडे भक्त आहेत. गोचिडे भक्त वैकुंठवासी मला हे गोचिडे भक्त अशा प्रकारे. गोचिडे भक्त कशाला म्हणतात तुम्हाला सांगू. म्हशीला गोचिड आवडतो का गोचिडाला म्हैस आवडते. गोचिडाला म्हैस आवडते, म्हशीला गोचिड आवडत नाही. म्हशीला गोचिड आवडत नाही, पण गोचिडाला मात्र काय आवडते, म्हैस आवडते. तसे भगवान अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना, आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे जे 3 भक्त आहे ना हे गोचिडे भक्त आहे. यांनी केलेली भक्ती मला आवडेल असं मात्र नाही, पण माझ्यापासून यांना यांची इच्छित वस्तू प्राप्त होत असल्या कारणामुळे यांना मात्र मी आवडतो. यांना मात्र मी आवडतो. म्हणून या आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी भक्ताच्या भक्तीची व्यावृत्ती करून तुकोबांनी देवाला आवडणारी जी भक्ती आहे त्या भक्तीची व्याख्या केली. हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संसारी माया संसाराचे संसारी माया संसाराचे हे विजय रंगे रंगे हे संसारी माया संसाराचे संसारी माया संसाराचे हे देवाला आवडणाऱ्या भक्तीची व्याख्या सुरू हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती. मग आता भक्ती करायची, मग भक्ती करायची ती आपल्याला आवडेल अशी करायची का देवाला आवडेल अशी करायची. देवाला आवडेल अशी करावी, आपल्याला आवडेल तशी करण्यात काय. जी भक्ती देवाला आवडते ती भक्ती करण्यात.
आणि देवाला जी भक्ती आवडते ना त्या भक्तीमध्ये एक अलौकिक सामर्थ्य निर्माण होते. मग असं अलौकिक सामर्थ्य काय निर्माण होते की जी भक्ती देवाला आवडते त्या भक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे, तर त्या भक्तीचं सामर्थ्य काय आहे हे तुकोबाराय अभंगाच्या सामर्थ्यानं एवढा प्रभू भावे, पण तो संपुष्टी राहतो. मग एवढा म्हणजे नेमका केवढा? आता संतांचे शब्द आहे महाराज, एवढा शब्दाचा अर्थ करणार तर तुम्ही केवढा? एवढा का एवढा का एवढा का क्विंटल का टन? मग एवढा शब्दाचा अर्थ तुम्ही करणार तरी केवढा? कारण संतांचे शब्द दिसायला फार साधे सरळ आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने त्यांची महानता फार मोठी आहे. काही गोष्टी दिसायला अतिशय साध्या दिसतात परंतु त्यांची महानता आपण समजू शकत नाही. संतांच्या शब्दांची अक्षराची ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. सूर्यबिंब आहे, सूर्यबिंब. सूर्यबिंब केवढं दिसते? अगदी आपल्या तळ हाता एवढं दिसते की प्लेट एवढं एखाद्या एवढं दिसते, तळ हाता एवढं सूर्याचं बिंब. मग आता सूर्यबिंब तळ हाता एवढं दिसते म्हणून सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर त्या सूर्याचा प्रकाश फक्त आपल्या तळणी गावापुरताच पडतो किंवा एखाद्या जिल्ह्यापुरताच पडतो का किंवा एखाद्या देशापुरताच पडतो काय? संपूर्ण त्रैलोक्याला त्याचं काय करतो? प्रकाश उरून एक प्रकारचा पडतो. दिसायला सूर्यबिंब केवढा आहे? तळ हातासारखा एक प्रकारचा आहे, लहान, परंतु त्याच्या प्रकाशाची व्याप्ती मात्र फार मोठी एक प्रकारची आहे की नाही? तशी संतांचे शब्द किंवा संतांची अक्षर दिसायला अतिशय लहान साधे प्रकारचे दिसतात आपल्याला, परंतु अर्थांच्या दृष्टीने मात्र त्याची व्यापकता फार मोठी आहे. कशाप्रमाणे? ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. ज्ञानोबारांची उभी बिंब तरी बचकेची परी प्रकाशासी त्रिभुवना शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवाने. बिंब तरी बचकेची एवढी दिसायला अतिशय लहान आहे, त्याप्रमाणे संतांचे शब्द दिसायला लहान आहे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, त्याप्रमाणे संतांच्या शब्दाची अर्थाची व्यापती एक प्रकारची अनुभवून. तसा तुकोबारांचा या ठिकाणी एवढा शब्द आहे, पण एवढा शब्दाचा अर्थ केवढा? दिसायला सरळ अर्थ शब्द आहे एवढा. मग एवढा शब्दाचा अर्थ काय? तर एवढा शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला वर्णन केलं. मेघ आहे, मेघ. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. हे जे मेघ आहे, हे मेघ या आकाशामध्ये काय करतात? लपीथपीचा खेळ खेळतात. मग आता ज्याच्यामध्ये हे मेघ, आता मेघ काही छोटस आहे, मग आता एवढं मोठा मेघ त्या आकाशामध्ये लपीथपीचा खेळ खेळतात. ते आकाश त्याच्यापेक्षा काय असलं पाहिजे? मोठं असलं पाहिजे. मेघ तुझ माझी खेळे लपीथपी. ज्ञानोबारांनी म्हणजे ते आकाश त्याच्यापेक्षा काय असलं पाहिजे? मोठे प्रकारचं असलं पाहिजे. म्हणजे एवढा शब्दाचा अर्थ, त्याची व्यापकता एक प्रकारची आपल्या लक्षात येते. एवढा, त्याप्रमाणे एवढा शब्दाचा अर्थ भगवंताची व्यापकता. एवढा शब्दाचा अर्थ काय आहे? व्यापकता. कोणाची? तर भगवंताची. एवढा प्रभू भावे येणे संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे परमात्मा हा व्यापक अशा प्रकारचा आहे. केवढा व्यापक आहे? भगवंताची व्यापकता केवढी आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. विठ्ठल जळी तळी भरला, जळी तळी भरला, विठ्ठल जळी तळी भरला,
जडी कडी काष्टी पाषाणी तो परमात्मा म्हणून एक प्रकारचा होतो. जडी म्हणजे पाण्यातही तो परमात्मा व्यापून आहे, तडी म्हणजे पृथ्वीवरही तो परमात्मा व्यापून आहे, आणि काष्टी म्हणजे लाकडातही तो परमात्मा व्यापून आहे. एवढी त्या भगवंताची व्यापकता एक प्रकारची आहे. विठ्ठल जडी तडी भरला याची प्रत्येकाची उदाहरणे मी आपल्याला सांगितली. एवढा तो परमात्मा आहे, व्यापक अशा प्रकारचा. जडी पाण्यातही तो परमात्मा व्यापून आहे. तुम्ही म्हणणार पाण्यात, हो पाण्यातही व्यापून आहे तो परमात्मा. आणि याचा अनुभव स्वतः अक्रूर काकांना भागवतामध्ये. जेव्हा अक्रूर काका भगवंताला गोकुळातून मथुरेमध्ये धनुर्या गिरण्याच्या निमित्तानं घेऊन जात होते, तेव्हा अक्रूर काकांच्या मनामध्ये असा विचार आला की अरे या लहान लहान बालकांना मी दुष्ट कंसाकडे एक प्रकारचा घेऊन चाललेलो आहे, आणि कंस यांना ठार एक प्रकारचा मारणार, त्याच्यामुळे मला महान अशा प्रकारचं पातक तर नाही लागणार. असा विचार अक्रूर काकांच्या मनामध्ये आला. आता भगवंताला काय कळत नाही. भगवंतानं अक्रूर काकांचं मनोगत ओळखलं आणि भगवंताने सांगितलं अक्रूर काकांना, काका रथ थांबवा. आणि यमुना जवळ आलेलीच होती. यमुनेच्या तीरावरती रथ थांबवायला सांगितला आणि भगवान म्हटले, काका तुम्ही आता यमुनेमध्ये जा आणि स्नान करू द्या. अक्रूर काका उतरले रथावरून आणि यमुनेमध्ये स्नान करण्याकरता गेले. आता यमुनेमध्ये स्नान करायला गेल्याच्या नंतर जशी यमुनेच्या पाण्यामध्ये बुडी मारली, तसंच यमुनेच्या पाण्यामध्ये अक्रूर काकांना शेषशाही नारायणाचं दर्शन झालं. अक्रूर काका आश्चर्यचकित झाले. भगवान तुम्ही रथावरती आणि इथं आले तरी कसे? पुन्हा पाण्याच्या बाहेर येऊन पाहतात तर भगवान रथावरती बसलेले. पुन्हा बुडी मारली, पुन्हा पाण्यामध्ये शेषशाही नारायणाचं दर्शन. अक्रूर काका आश्चर्यचकित झाले आणि स्नान करून आले रथाच्या जवळ. त्या भगवान अक्रूर काकांना विचारतात, काका आपल्याला पाण्यामध्ये काही आश्चर्य पाहायला मिळालं की काय? तेव्हा अक्रूर काका म्हणतात, देवा मी जर प्रत्यक्ष आपल्याला पाण्यामध्ये पाहिलेलं आहे तर त्याच्यापेक्षा आता जगामध्ये दुसरं आश्चर्य पाहण्याचं बाकी काय झालं? त्याच्यातही तो परमात्मा व्यापून आहे, तळी म्हणजे पृथ्वीवरही व्यापून आहे. आणि याचा अनुभव विवेकानंदांना एक प्रकार काष्टी लाकडातही तो परमात्मा व्यापून आहे. प्रल्हादाच्या चरित्रामधून आपल्या लक्षात येते. हिरण्यकशिपूने विचारलं प्रल्हादाला, तुझा परमात्मा जर सर्वत्र व्यापून आहे तर या लाकडाच्या खांबात आहे? प्रल्हाद म्हटला की माझा परमात्मा त्याच्यामध्ये आहे, तो काय सर्वत्र व्यापून आहे, म्हणून लाकडाच्या खांबामध्येही माझा परमात्मा आहे. असं म्हणता बरोबर हिरण्यकश्यपूने लाकडाच्या खांबावरती जसा गदेचा प्रहार केला तसाच तो लाकडाचा खांब काय झाला, दुभंग. आणि त्याच्यातून कोण प्रकट झाले? नृसिंह नाही. म्हणजे जडी सडी काष्टी पाषाणी तो परमात्मा व्यापून अशा प्रकारचा आहे. एवढा तो व्यापक आहे, एवढा शब्दाचा व्यापकता भगवंताची. आणि स्वतः भगवंताला सुद्धा सांगितलं. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात. तिने तुकोबाराय का भंगात वर्णन करतात, मी नाही ऐसा ठाव उरलासे कवण सर्वत्र संपूर्ण. आणि भगवान अर्जुनाला सुद्धा सांगतात, ज्ञानोबाराय वर्णन करतात, अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे अर्जुना मी नाही असं माझ्या वाचून एकही ठिकाण रिकामं एक प्रकारचं नाही, परंतु प्राणी मात्र मला पाहू शकत नाही, त्याला मी काय करणार?
विठ्ठल विठ्ठल एवढी मोठी भगवंताची काय व्यापकता अशा प्रकारची आहे. एवढा तो परमात्मा व्यापून एक प्रकारचा उरलेला आहे. एवढा शब्दानं तुकोबर आहे त्या भगवंताची व्यापकता सांगतात. एवढा एवढा शब्दाचा अर्थ काय आहे? तो व्यापक अशा प्रकारचा परमात्मा. आता भगवंताची व्यापकता एवढी मोठी आहे. एवढा शब्दानं तुकोबर आपल्याला सूचित करतात. एवढा आणि पुढे प्रभू प्रभू शब्द एवढा शब्दानं भगवंताची व्यापकता सांगितली आणि प्रभू शब्दानं तुकोबराय भगवंताची सत्ता सांगतात. एवढा प्रभू प्रभू शब्दाचा अर्थ आहे सत्ताधीश. गीतेमध्ये सुद्धा भगवंताला सांगितले 9व्या अध्यायामध्ये गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुरू प्रभो प्रलय स्थान निधान बीज मौर्य. या श्लोकाच्या नामधाऱ्यांच्या पाहत ऐसा तो समर्थ तुम्ही जगाचा नाथू नाही. समुद्री रेखा ओलांडावी पृथ्वी भूते वाहावी हे आज्ञा माझी पर्वती वैसकान संडावी. ह्या बोल्या हे कोणाची सत्ता आहे? भगवंताची एक. समुद्री रेखा ओलांडावी समुद्री रेखा ओलांडावी याचा अर्थ काय? समुद्री रेखा ओलांडावी माता समुद्रानं मर्यादा ओलांडू नये. बरोबर आहे. मातापर्यंत समुद्रानं मर्यादा ओलांडली का? ओलांडली. कितीही पाऊस पडला किती पाऊस जरी पडला तरी त्या पावसाचं पाणी समुद्रामध्ये मावलं नाही म्हणून ते वाहत वाहत चढणीला आलं. का नाही? कितीही जरी पाऊस पडला तरी समुद्रामध्ये पाणी मावलं जात नाही म्हणून आपल्या धरणात मावत नाही म्हणून दरवाजे खुले करावे लागतात. खुल्यावर अलर्ट करावं लागतो. सावधान. तसं समुद्राचं आहे का? की आता एवढा मोठा पाऊस पडला आता समुद्रामध्ये पाणी मावत नाही मुंबईकरांनी. तसं आहे का? कितीही पाऊस पडू द्या म्हणून समुद्रानं आपल्या पाण्याची पातळी ओलांडली. बरं पाऊसच नका पडू दे म्हणून समुद्राच्या पाण्याची पातळी खोल गेली का नाही? ही भगवंताची सत्ता आहे. समुद्री रेखा ओलांडावी. तो ज्या मर्यादेमध्ये आहे त्याच मर्यादेमध्ये एक प्रकारचा राहतो. समुद्री रेखा ओलांडावी आणि पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. या पृथ्वी मातेला भगवंताची आज्ञा आहे की हे पृथ्वी माते तू संपूर्ण प्राणी मात्रांचं काय कर सांभाळ कर म्हणून एक प्रकारचा भगवंताची आज्ञा आहे. म्हणून पृथ्वी माता काय करते? आपलं वहन करते. महाराज सांभाळ प्रकारचा. जर ही पृथ्वी जर पाण्यामध्ये विरघळून गेली असती तर काय झालं असतं आपल्याला? पण भगवंताची आज्ञा आहे. तुम्ही पहा जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त भाग पृथ्वीचा आहे का पाण्याचा? पृथ्वीच्या चारही बाजूला काय आहे? पाणी आहे. मग पृथ्वीच्या चारही बाजूला जर पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये ही पृथ्वी विरघळून का जात नाही? पृथ्वी विरघळून का जात नाही? का भगवंताची आज्ञा आहे त्या पृथ्वीला की पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. ही भगवंताची काय त्या पृथ्वी मातेला आज्ञा अशा प्रकारची. म्हणून पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा म्हणजे भगवंताची काय सत्ता अशा प्रकारची. म्हणून भगवंताची सत्ता आणि भगवंताची व्यापकता ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. भगवंताची व्यापकता लक्षात आली की माणसाकडनं पाप घडत नाही आणि भगवंताची सत्ता लक्षात आली की माणसाचा अहंकार शिल्लक राहत नाही. विठ्ठल एवढा व्यापक असलेला परमात्मा आणि प्रभू म्हणजे सत्ताधीश भगवंताची एवढी प्रकारची सत्ता आहे. आणि पुढे एवढा प्रभू भावे म्हणजे भावे म्हणजे भक्तीनं
तेने संपुष्टी राहावे. त्या भक्तीच्या सामर्थ्यानं तो एवढा मोठा व्यापक सत्ताधीश असलेला परमात्मा, परंतु भक्तीच्या सामर्थ्यानं तो संपुष्टी राहतो, म्हणजे भक्ताच्या हृदयामध्ये येऊन राहतो. संपुष्टी शब्दाचा अर्थ काय? हृदय संपुष्ट. तेने संपुष्टी राहा. संपुष्ट शब्दाचा अर्थ काय? संपुष्ट कशाला म्हणतात? जे जुनी माणसं आहेत त्यांच्या लक्षात येईल. पूर्वीच्या काळामध्ये घराघरामध्ये देव ज्याच्यामध्ये ठेवत होते त्याला काय म्हणत होते? संपुष्ट म्हणत होते. संपुष्ट म्हणत होते जुन्या काळात. आता ते संपुष्टही संपुष्टात आलं आणि आता देव घर आलं. ते संपुष्टही आता संपुष्टात आलं. संपुष्ट शब्दाचा अर्थ एवढा मोठा व्यापक सत्ताधीश परमात्मा, परंतु भक्तीच्या सामर्थ्यानं तेने संपुष्टी म्हणजे भक्ताच्या हृदयामध्ये तो परमात्मा येऊन राहतो. महाराज, हे भक्तीचं सामर्थ्य आहे. नाहीतर एवढा मोठा व्यापक असलेला परमात्मा भक्ताच्या एवढ्याशा छोट्याशा हृदयामध्ये कसा करू शकेल? कसा कमावू शकेल? पण हे भक्तीचं सामर्थ्य आहे की भक्तीच्या सामर्थ्यानं तो परमात्मा भक्ताच्या हृदयामध्येही राहतो. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि भगवत भक्तांनी आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावरती आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला साठवलं की नाही? साठविला सावता महाराजांचं उदाहरण आहे. नाही का? धन्यत्याची माता धन्यत्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. नाही, हृदयामध्ये साठवलं सर्व. जनाबाईंचं उदाहरण. जनाबाईंनी सुद्धा भगवंताला आपल्या हृदयात साठवलं की नाही? हृदय बंदिखाना केला हात विठ्ठल नाही, भगवंताला आपल्या हृदयामध्ये प्रकारची साठवलं. साधी गोष्ट आहे. हे कशामुळे? भक्तीच्या सामर्थ्यानं. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. एवढा मोठा व्यापक सत्ताधीश असलेला परमात्मा, परंतु भक्तीच्या सामर्थ्यानं भगवत भक्त त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये एक प्रकारचा साठवतात. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि त्या भक्तीच्या सामर्थ्यानं त्या भगवंताला जसा केला तसा तो होतो आणि भक्ताची इच्छा पूर्ण होतो. अभंगाचं दुसरं चरण. त्या भक्तीच्या सामर्थ्यानं भगवंताला जसा केला तसा तो होतो. अनेक उदाहरण एक प्रकारचे आहेत. अनेक भगवत भक्तांनी त्या भगवंताला जसा केला तसा तो परमात्मा एक प्रकारचा झालेला आहे.
जैसा केला तैसा होय. हो नाही काय. भावेस होय धरून नाही काय. आणि भक्ताची इच्छा एक प्रकारची काय करतो तो पुरवतो. पुरवी धरावी ते इच्छा. कारण भगवंत हा कल्पतरू सारखा अशा प्रकारचा आहे. आणि कल्पतरू खाली बसल्याच्या नंतर जी इच्छा एक प्रकारची करावी तो कल्पतरू काय करतो पुरवतो. तसा भगवंत कल्पतरू सारखा एक प्रकारचा आहे. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल कल्पतरू सारखा एक प्रकारचा आहे. म्हणून पुरवी धरावी ते इच्छा. अनेक उदाहरणेही आपल्याला एक प्रकारचे सांगता येते. असा हा परमात्मा भक्तीच्या सामर्थ्याने त्याला जसा केला तसा तो एक प्रकारचा होतो आणि भक्ताची इच्छा एक प्रकारची काय करतो होतो. असा हा परमात्मा सर्व जगतामध्ये काय आहे दानशूर अशा प्रकारचा आहे. परंतु त्या भगवंताला भक्ती प्रेमानं चुळाभर पाणी आणि तुळशी दळ जरी आपण अर्पण केलं तरी तो परमात्मा काय होतो संतुष्ट अशा प्रकारे होतो. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी तुळशी दळ. आता कथा सुद्धा आपल्याला सांगता येईल नाही काय. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन एक प्रकारचं केलेलं आहे. सत्यभामेचं नारदांचं उदाहरण एक प्रकारचं आहे. असा तो परमात्मा आणि असा हा परमात्मा एवढा मोठा व्यापक परमात्मा. परंतु परमात्मा त्या भक्तीच्या सामर्थ्यानं आपल्या ठिकाणची व्यापकता टाकून देतो. म्हणजे आपलं जे निर्गुण निराकार स्वरूप अशा प्रकारचं आहे ते टाकून देतो आणि भक्ताला भक्ती करण्याकरता तो सोपा सुलभ होतो. आणि आपल्या ठिकाणी परमात्मा नामरूप धारण करतो आणि नामरूप धारण केल्यामुळे तो परमात्मा तुम्हा आपल्याला भक्ती करण्याकरता सोपा अशा प्रकारचा होतो. हे महाराज अभंग आला नावारूपा आला शेवटच्या चरणातून तुकोबा म्हणतात आला नावा रूपा तुका मे झाला सोपा. भगवंतानं जर आपल्या ठिकाणी नाम रूप धारण केलं नसतं तर तुम्हा आपल्याला भक्ती करता आली असती. तुम्ही पूजा कोणाची केली असती? नामस्मरण कोणाचं केलं असतं? तुकोबारे तर म्हणतात शंख करीसी ज्याच्या नावे त्याचे नावची नाही ठावे. त्याचं नावच जर आपल्याला माहिती नसतं तर काय केलं असतं? तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि आठवतो. अहो हो तुम्ही ज्याच्याकडे होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यात काय समजलं तुम्हाला काहीच नाही. मी सांगतो काहीच समजलं नाही तुम्हाला. तसं भगवंतानं जर आपल्या ठिकाणी नामरूप धारण केले नसतं तर भगवंत काय आहे हे तुम्हाला आपल्याला कळलं नसतं काय. भगवंतानं आपल्या ठिकाणी नाम रूप धारण केलं म्हणून आपण त्याची पूजा करतो, त्याचा नमस्कार करतो, त्याला नैवेद्य एक प्रकारचा देतो, त्याचं नामस्मरण एक प्रकारचा करतो. का नामरूप धारण केल्यामुळे तो तुम्हा आपल्याला भक्ती करण्याकरता काय झाला सोपा सुलभ अशा प्रकारचा झाला. हे त्या भगवंताच्या भक्तीच काय आहे सामर्थ्य अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून भगवत भक्तांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती एक प्रकारची स्वीकारली आणि तुम्हा आपल्याला सुद्धा भगवंताचा हा सोपा मार्ग एक प्रकारचा दाखवून अशा प्रकारचा दिलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवाची भगवंताची भक्ती करण्याकरता एक प्रकारचा आहे तोल अशा प्रकारचा आहे. आणि त्या सर्वांचं वर्गीकरण भगवंताला 4 प्रकारच्या भक्तांमध्ये एक प्रकारचा आपल्याला करून सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्या संत महात्म्यांनी तुम्हा आपल्याला भक्तीचा एक प्रकारचा मार्ग दाखवून दिला त्या संतांचं सर्वांनी प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर Hare
आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा उरवी धरावे ते इच्छा झालेली सेवा भगवंताचे चरण संतांचे चरण समर्पण करून आपल्या कीर्तनाच्या सेवेला विराम. विठ्ठल जय जय Hare